बंद करण्यात येत आहेत आणि त्या शाळेमध्ये जे काही उर्वरित विद्यार्थी त्यांना लांब लांब ढकललं जात आहे। या ठाणे महानगरपालिकेतल्या शाळा बंद करण्याचा एकच हेतू आहे की अडाणी आणि अंबानी यांना या शाळेच्या इमारती विकायच्या आणि या ठाण्याचं गुजरातीकरण करायचं, जे आम्ही होऊन देणार नाही। अनेक शिक्षक भरती जी आहे ती देखील झालेली आहे आणि म्हणून आम्ही म्हटलंय जी शिक्षक भरती बाकी आहे 100च्या 150च्या वर शिक्षक बाकी आहेत, रिक्त पद आहेत, ती तातडीने भरली नाही तर आम्ही यांच्या घरांसमोर आंदोलन करणार। महानगरपालिकेसोबतच ज्या खाजगी शाळा आहेत त्यांचं देखील अतिशय मोठ्या प्रमाणात बिरबाड केली जात आहे, त्यांच्यावर कुठल्या प्रकारे त्यांच्या विरोधात जाऊन तिकडे ठिय्या आंदोलन करणार आम्ही। ठाण्यातील नौपाडा परिसरातील एका शाळेमध्ये इमारत सरस्वती मराठी शाळेने इमारत खाजगी शाळेला देऊ केलेले इंग्लिश शाळेला त्याचा आम्ही निषेध करतो। इथे मराठीचा जागर चालवला पाहिजे, मराठीचा जागर जिवंत पाहिजे आणि सरस्वती मराठी शाळा ही अत्यंत उत्तम शाळा, ब्राह्मण विद्यालय मराठी शाळा आणि थिराणी शाळा अत्यंत उत्तम शाळा या ठाण्यातल्या आहेत तर आणि श्रीरंग विद्यालय उत्तम शाळा आहेत। तर माझी विनंती आहे मराठी जिवंत ठेवण्यासाठी या शाळेच्या व्यवस्थापनाने, या शाळेच्या संस्थाचालकांनी अशी हाराकिरी करू नये, मराठी शाळा चालू ठेवाव्यात।